हॅलो, कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? मजेत. चला मग आज सुरू करूयात कार्बन कंपाऊंड या चॅप्टरचं 5वं लेक्चर बेटांनो. ज्या लेक्चरमध्ये आम्ही तुम्हाला घेणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड. या केमिकल प्रॉपर्टीज तुम्हाला डिफिकल्ट वाटतात का सर? ऑक्सिडेशन रिएक्शन सर, रिडक्शन रिएक्शन सर, कंबशन रिएक्शन सर, ती ऍडिशन रिएक्शन, सबस्टिट्यूशन रिएक्शन सर, इथेनॉल, इथेनॉइक ऍसिड, इस्टरिफिकेशन रिएक्शन सर, डिहायड्रेशन वाले रिएक्शन, या सगळ्या रिएक्शन मध्ये कोण कुठं काय करतं हेच कळत नाही. तर आजच्या लेक्चर पर्यंत जर शेवटपर्यंत तू लेक्चर हे ऐकलं तर तुझ्या सगळ्यातल्या सगळ्या रिएक्शन एकाच व्हिडिओमध्ये ला 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 एकदम सगळ्या क्लिअर होऊन जाणार बेटांनो. तर चला विदाउट वेस्टिंग ऑफ टाइम सुरू करूयात आजचं लेक्चर. रेडी स्टेडी गो. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात बाळांनो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड. सो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड मध्ये आपण आज पाहणार आहे मेन प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड. पहिली मी तुम्हाला शिकवणार आहे कंबशन, दुसरी शिकवणार आहे ऑक्सिडेशन, तिसरी शिकवणार ॲडिशन आणि चौथी शिकवणार सबस्टिट्यूशन. ओके सर, या चारबद्दल थोडंफार काही सांगाल का? सर डन बेटांनो. कंबशनमध्ये जे नावात दिलंय ते करायचं बाळांनो, कंबशन करायचं आहे. दुसऱ्या एक्शनमध्ये काय करायचं सर? ऑक्सिडेशन करायचं आहे. तिसऱ्यामध्ये काय करायचं आहे सर? ॲडिशन करायचं आहे. आणि चौथ्यामध्ये सबस्टिट्यूशन करायचं आहे. फक्त यांचे चांगले अर्थ जर तुला कळले, तुझ्या काळजापर्यंत गेले तर तुला फार चांगलं आहे. सर कंबशन रिॲक्शनमध्ये सर या प्रोसेसमध्ये थोडंसं हे करतात का, कंबशन करतात का? म्हणजे मराठीमध्ये मी सांगू तर याला जाळणे करतात का? ओके, हो जाळ करतात वगैरे. डन. ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काय करायचं सर? सर ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये ॲडिशन ऑफ ऑक्सिजन करायचं आहे. ओके, म्हणजे ऑक्सिजन काय करायचं? ॲड करायचं. त्याला म्हणायचं धर 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 ऑक्सिजन धर. किंवा याच्यामधनं हायड्रोजन काय करायचं आहे? रिमूव्हल करायचं आहे. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन करायचं आहे, म्हणजे हायड्रोजन काढून टाकायचं बेटानो. ही अशीवाली रिॲक्शन असणार आहे. तिसरीवाली रिॲक्शन बेटानो ॲडिशन रिॲक्शन. या ॲडिशन रिॲक्शनमध्ये अनसॅच्युरेटेड कंपाऊंड ही रिॲक्शन येतात आणि याच्यामध्ये ॲडिशन ऑफ हायड्रोजन करायचं आहे. चल बेटानो तुला दाखवणार नक्की क्लिअर. आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये जोपर्यंत बाळांनो एक जणाला दुसरा कोणतरी येऊन रिप्लेस करत नाही तोपर्यंत ही रिॲक्शन होत नाही. फॉर एक्झाम्पल मी पुढे गेल्यानंतर म्हणेल आर एच आणि याच्यामधला एखादा पर्सन काढून टाकावा लागेल आणि त्याच्या ठिकाणी दुसरा पर्सन टाकावा लागेल. दिस रिॲक्शन इज नोन एज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल तो आर एच होता, तो एचला काढून टाकला आणि तिथं कोण टाकला? सीएल टाकला. तो एच काढला आणि मग सीएल टाकला, एच काढला मग सीएल टाकला. यावाल्या रिॲक्शनला कसली रिॲक्शन म्हणणार? सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणणार. या रिॲक्शनवाला पार्ट बऱ्याच जणांना थोडंसं अवघड वाटतं की सर रिॲक्शन म्हणलं ना मला टेन्शनच येतं की पुढं काय बनेल बाळांनो. तर हे लेक्चर बाळांनो थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वक ऐक, तुझ्या सगळ्यातल्या सगळ्या गोष्टी क्लिअर करत जातील. सो 4 प्रॉपर्टीज तुला शिकायच्या आहेत. तुला टिक टिक परत एकदा क्लिअर झाल्या बाळांनो. पहिली रिॲक्शन कोणती? कंबशन रिॲक्शन. काय करेंगे हम लोग? जाळ करेंगे. दुसरी रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन. काय करणार? ऑक्सिजन ॲड करणार, हायड्रोजन रिमूव्ह करणार. अजूनही 2 गोष्टी असतात. लॉस इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन असतं, ऑक्सिडेशन नंबर वाढणे हे सुद्धा ऑक्सिडेशन असतं. पण आता सध्या आपण शिकणार बाळांनो ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिजन ॲड करायचा आणि हायड्रोजन रिमूव्ह करायचा. तिसरी रिॲक्शन बेटानो ॲडिशन रिॲक्शन आहे. आणि चौथी रिॲक्शन सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ही वाली रिॲक्शन बेटानो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन देतात, ही सॅच्युरेटेड देतात. नाही कळलं का? थोडंसं पुढे बघू बेटानो. ये इकडे, चलो आगे जाते बेटानो. रेडी स्टेडी गो. चला पहिली वाली रिॲक्शन जिथं मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की पहिली वाल्या रिॲक्शनमध्ये आपण घेऊयात बेटांनो, आपण घेऊयात. चला पहिली वाली रिॲक्शन जिसमें हम करने वाले हैं कंबशन. चला जाळ करायचं बेटांनो. याच्यामध्ये सांगितलंय केमिकल रिॲक्शन इन विच सबस्टन्स बर्न्स इन प्रेझेन्स ऑफ. हो बेटा हे लिहिले ना, हे लिहिले ना. याचा अर्थ बेटांनो जाळणे, कंबशन करणे, जाळ करणे. ओके, ते नाही का लहानपणापासून आईने सांगितलं तसं जळ केला नेऊन. ओके, तर तेव्हापासून आपल्या आपल्या मातोश्री आपल्याला कंबशन रिॲक्शन शिकवत होत्या. आपल्या आजी आपल्याला कंबशन रिॲक्शन शिकवत होती, पण आपल्याला कळलंच नाही. आणि ज्या रिॲक्शनमध्ये कंबशन होतो, जाळ होतो, ती रिॲक्शन कशी असते? एक्झोथर्मिक असते. म्हणजे त्याच्यामध्ये हीट काय होते? HEAT. हीट काय होते? रिलीज होते सर, रिलीज होते. मग याची दुसरा जो भाऊ असतो बेटांनो ती कोणती रिॲक्शन? सर ती असते एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये काय होते सर? हीट ॲब्झॉर्ब होते. माहिती आहे मला सर. हा एकदम छोटासा आणि इंटरेस्टिंग फरक आहे. एंडो म्हणलं की आत, एक्झो म्हणलं की बाहेर. याच्यामध्ये हीट रिलीज होते. सगळ्या कंबशन रिॲक्शन ह्या कशा असतात? एक्झोथर्मिक असतात. तर चल बेटांनो पहिली रिॲक्शन तुला समजवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अगोदर माझी एक जनरल रिॲक्शन आहे बेटांनो. जनरल रिॲक्शन अशी आहे, कोणताही हायड्रोकार्बन घ्या, त्याला ऑक्सिजन सोबत बेटांनो बर्न करा, तर तुम्हाला 2 गोष्टी मिळणार प्रोडक्टमध्ये. एक आहे कार्बन डायऑक्साईड आणि दुसरं आहे पाणी. मी काय म्हणलं परत एकदा ऐक. कोणताही हायड्रोकार्बन जर मी बर्न केला तर काय बनणार? 2 गोष्टी बनणार. एक बनणार कार्बन डायऑक्साइड आणि दुसरं बनणार पाणी. एक बनेगा CO2 और दूसरा बनेगा H2O. म्हणजे सर दुसरं काहीच नाही बनणार. ओके, जोपर्यंत हायड्रोकार्बन येत आहे बेटांनो, जोपर्यंत कंबशन चालू आहे, ऑक्सिजन सोबत रिएक्शन चालू आहे, तोपर्यंत यही दोनों मिलेंगे बेटांनो. हा कोण आहे? C4H10. हा पण हायड्रोकार्बन सर.
इसका नाम है सर METH ANE, म्हणजे हा कोण आहे मिथेन. मिथेनचं कंबशन केलं हे दोघं बनले. हा कोण आहे सर 4 कार्बन म्हणजे ब्यूट आणि सिंगल बॉन्ड म्हणून ANE ब्युटेन. याचं कंबशन केलं सर बनणार कोण सर बनणार CO2 प्लस H2O. हेच दोन माणसं सर. हा बघा ना सर C3H7 सर C3H7 3 म्हणजे सर प्रोप ना. सो C3H7 म्हणजे प्रोप. ओके 3 ची डबल 6 6 आणि 2 8. जर 8 इथं हायड्रोजन असते तर एन लिहिला असतो. एक कमी आहे मग हा कोण आहे प्रोपील आणि हा OH म्हणजे अल्कोहोल. या प्रोपील अल्कोहोलचं जरी कंबशन केलं तरी मला दोनच गोष्टी मिळणार बेटांनो. एक कोण CO2 आणि दुसरा कोण H2O. अरे वा मस्त आहे की यार. आणि हे सगळं झाल्यानंतर एक छोटीशी स्टेप असते आणि ते म्हणजे काय ही रिॲक्शन जर लिहिता आली तुला तर बॅलन्स करायला शिक. कोणताही हायड्रोकार्बन बर्न केला कार्बन डायऑक्साईड पाणी. परत एकदा म्हणचाल कोणताही हायड्रोकार्बन बर्न केला की काय बनणार कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. हे सगळं लिहिल्यानंतर एक्झाम मध्ये बाळांनो जर असे प्रश्न आले तर रिॲक्शन काय करावं लागते बॅलन्स करावं लागते. मग चल बेटा रिॲक्शन तुला बॅलन्स करायला शिकवतो. रिॲक्शन बॅलन्स करताना बाळांनो मज्जा करायला शिकायचं. चल मज्जा करायला दाखवतो. मला बघ बाळांनो या रिॲक्टंट मध्ये इथं जो काही रिॲक्टंट आहे हे जे लेफ्ट साईडला येतं ॲरोच्या पाठीमाग साईडला यांना आपण बोलायचं रिॲक्टंट. या रिॲक्टंटमध्ये किती एलिमेंट येतं सर मला वाटतं एक कार्बन आहे एक हायड्रोजन आहे. सर हायड्रोजन 4 येतं असू दे ना पण हायड्रोजन एकच एलिमेंट आहे आणि ऑक्सिजन एक एलिमेंट. म्हणजे किती लोकांना बॅलन्स करायचे 3. मग ह्या 3 लोकांना इथं शेजारी लिहायचं बाळांनो कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे 3 माणसं लिहिले आणि प्रत्येकाची मज्जा करत जाऊयात. रेडी चल. कार्बन इकडे किती येतं 1. इकडे किती करणार 1. डन. सर कार्बन बॅलन्स झाला. कार्बनची मज्जा. फक्त बॅलन्स करताना काळजी घे पुढच्या साईडला लाव बेटा पुढच्या साईडला. खूप सोपा. दुसरं हायड्रोजनला बॅलन्स करू. हायड्रोजन इकडे किती येतं 4 सर 4. इकडे किती येत सर 2 2. मग इथं 4 येण्यासाठी काय करावं लागेल सर इथं 2 लावावं लागेल. ओके म्हणजे हायड्रोजन बॅलन्स झाला का हो. हायड्रोजनची मज्जा. आणि लास्ट वन ऑक्सिजन चेक करते. ऑक्सिजन इथे किती येतं 2. इकडे चेक कर. इकडे चेक कर. सर इथं 2 येतं आणि इथं 2 1 जा. मग इथं परत 2 येतं. 2 आणि 2 4 येतं सर त्या साईडला आणि इकडे 2च येतं. मग काय करू अरे बेटा इथं 2 लावा पण. चल आणि ऑक्सिजनची पण झाली मज्जा. अरे वा 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 वा. म्हणजे रिॲक्शन बॅलन्स झाली. कळलं का तुम्हाला कसं केलं आपण. फार सोपं. दुसरी एक दाखवतो. तिसरी तू स्वतःहून करशील बाळांनो. C4H10O2 याच्यामध्ये पण किती कांस येतं की ज्यांना बॅलन्स करता येईल सर. एक कार्बन आहे एक हायड्रोजन आहे आणि एक ऑक्सिजन आहे. या 3 लोकांना बॅलन्स करूयात आपण सर. रेडी हो. चल बेटा इकडे मला सांग कार्बन या साईडला किती येतं सर. इथं C4 दिलंय म्हणजे कार्बन 4 येतं. इकडे कार्बन किती येतं सर एकच आहे. मग याच्या समोर 4 लावा आणि कार्बनला म्हणा लगा तुझी लगा मजा आहे लगा. मजाच आहे त्याची. मग झाला कार्बनची मज्जा. हायड्रोजनकडे बेटा ना हायड्रोजन यहाँ पे किती आहे सो हायड्रोजन यहाँ पे 10 आहे 10. इकडे बघा हायड्रोजन किती येतं सर 2च येतं. मग इकडं 5 लाव आणि हायड्रोजनला म्हण त्याची पण मज्जा. म्हणजे हायड्रोजन पण बॅलन्स झाला. आता लास्ट वन बेटांनो ऑक्सिजन बॅलन्स करताना व्यवस्थित लक्षपूर्वक ऐक कसं करायचंय तुला. इकडे बेटांनो इथं ऑक्सिजन किती येतं 2. इकडे ऑक्सिजन किती येतं सर इथं 4 2 8 4 2 8. ऑक्सिजनचा आकडा देतो बेटांनो मी. ऑक्सिजन किती येतं 4 2 8 इथं आणि इथं किती येतं 5. सो 8 + 5 किती झाले बेटांनो 8 + 5 किती झाले 13. सो ऑक्सिजन ह्या साईडला किती येतं 13. तिकडे किती येतं 2. मग इकडे बाळांनो सिम्पलचा एक वर्ड ऍड करू आणि तो म्हणणार मी 13/2. सो इकडे 13/2 लावलं बेटांनो. त्या 2 ला हा 2 जनरली कॅन्सल होऊ शकतो असा आणि इकडे 13 ऑप्शन इकडे 13 ऑप्शन काय झाला बॅलन्स झाला. आणि असं तुम्हाला बॅलन्स करता येऊ शकतं. ऑप्शनची पण काय झाली मज्जा. रिॲक्शन बॅलन्स झालं बेटांनो. फार सोपं. मी म्हणलं बा स्टेप लक्षात ठेव. कशा स्टेप लक्षात ठेवायच्यात सर. कोणताही हायड्रोकार्बन घेतला ऑक्सिजन सोबत जाळला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी इसले आणि हिल्यानंतर रिॲक्शन फक्त बॅलन्स करताना मज्जा करत जायची. लेफ्ट साईडला किती येतं राईट साईडला किती येतं दोन्ही काउंट करायचे आणि देऊन टाकायचे. अरे सोपं बेटांनो सोपं. ही रिॲक्शन तू स्वतःहून बॅलन्स करणार. कळलंय बाळा तुला. कार्बन मोजायचे हायड्रोजन मोजायचे ऑक्सिजन मोजायचे. सिंपल. चलो आगे जाते बेटांनो. आगे जाने के बाद दूसरी वाली रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये सर आपल्याला म्हणतायत की हम आपको क्या पढ़ाएंगे ऑक्सिडेशन पढ़ाएंगे. ऑक्सिडेशन. आता हे व्यवस्थित समजून घे बेटांनो. यातनं फार इंटरेस्टिंग गोष्टी येतात. ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर ऑक्सिडेशन रिॲक्शनच्या तब्बल 4 डेफिनेशन असतात. मी तुला या कोपऱ्याला दाखवतो मग तुला एकदम क्लिअर आयडिया यायला लागेल. सो पहिली गोष्ट असतं ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे मी त्यात ऑक्सिजन काय करणार ॲड करणार. दुसरं मी काय करणार रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. म्हणजे मी हायड्रोजन काढून टाकणार. ऑक्सिजन ॲड करणार किंवा हायड्रोजन काढून टाकणार. तिसरी रिॲक्शन असते बेटांनो लिओ नावाची मांजर असते. आणि चौथी असते बेटांनो ऑक्सिडेशन नंबर वाढणे. ओके सध्या तुला याच्यातल्या 2 गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं. कोणते बाळांनो ही आणि ही.
ओके, हे थोडंसं पुढे गेल्यानंतर तुला 11th दिसेल बेटांनो. डोंट वरी बाळांनो. LEO म्हणजे लॉस इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन असतं. हे ON म्हणजे ऑक्सिडेशन नंबर असतो, ऑक्सिडेशन स्टेट असते, ती वाढली की ऑक्सिडेशन रिएक्शन असते. सध्या ह्या दोन गोष्टीवर फोकस कर. ऑक्सिजन काय करायचं आहे, ऍड करायचा. हायड्रोजन काय करायचं आहे, रिमूव्ह करायचा. ऑक्सिजन टाकायचा, हायड्रोजन काढायचा, ऑक्सिजन टाकायचा. कसं लक्षात ठेवणार सर, इथला O लक्षात ठेवणार, O लक्षात ठेवणार आणि इथला O लक्षात ठेवणार. म्हणजे ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये ऑक्सिजन ऍड करायचं असं लक्षात ठेवणार. सो इथं व्यवस्थित तुला समजेल असं सांगतो बेटांनो. ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये काय करणार, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन करणार. लक्षात ठेवा बेटांनो, ऑक्सिडेशनचा O लक्षात ठेवायचा, ऑक्सिजनचा O लक्षात ठेवायचा. हे करणार मी, ऑक्सिजन ऍड करणार. आता याच्यामध्ये सिंपल सी स्टोरी दाखवलेली आहे, थोडंसं वाच बेटांनो, क्लिअर आयडिया येईल बाळांनो. ऍडिशन रिएक्शन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन in a compound upon combustion is called as oxidation. In addition to combustion, oxidation can also be brought about by some substance which are capable of giving oxygen to others. Oxidizing agent. ओके, म्हणजे त्यांना काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट असं बोलायचं, असं काहीतरी सांगतायत बाळांनो. ऍसिडिफाईड K2Cr2O7 that is potassium dichromate and alkaline KMnO4 that is potassium permanganate अशी वाली माणसं ऑक्सिडायझिंग एजंटसाठी वापरली जातात. ओके, इकडे बाळांनो इथं मी क्लिअर सांगतो, इथं तुला समजेल. इथं जर नाही समज असेल तर इकडे हा अल्कलाइन KMnO4 आहे, हा बाळांनो पर्पल कलरचा असतो, पर्पल कलरचा असतो. हा आहे ऍसिडिफाईड K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट असे असं नाव बेटांनो. आणि ही दोन्ही माणसं कोण आहेत माहिती का, ही दोन्ही माणसं आहेत बाळांनो ऑक्सिडायझिंग एजंट. हे कोण येतं, हे ऑक्सिडायझिंग एजंट येतं सर. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे जे काय करणार तो ती दोन कामं करणार बाळांनो. काय करणार, ऑक्सिजनला ऍड करणार, ऑक्सिजनला ऍड करणार, ऑक्सिजनला ऍड करणार, किंवा हायड्रोजनला रिमूव्ह करणार, रिमूव्ह करणार, रिमूव्ह करणार. या वाल्या गोष्टी करणाऱ्या माणसांना काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट. मग हे दोन शाने कोण येतं, ऑक्सिडायझिंग एजंट येतं. मह हे कुणामध्ये ऑक्सिजन ऍड करणार, ह्या शाण्यामध्ये कोण, अल्कोहोल. आता या अल्कोहोल बद्दल जनरली सांगायचं म्हणलं तर मी 2 मिनिटं असं म्हणेल RCH2OH. ओके, असं मे बी अल्कोहोल असेल. मग आता ह्यांना काय करायचंय, हे ऑक्सिडायझिंग एजंट येतं, या ऑक्सिडायझिंग एजंटवाल्यांना ऑक्सिजन त्यात ऍड करायचं आहे, ऍड करायचं आहे. ऑक्सिजन ऍड करा, ऍड करा, ऍड करा, हायड्रोजन काढून टाका. मग सर कसं काढणार, सर बघ बेटांनो, मी म्हणलं की जनरली 2 मिनिटं इमॅजिन केलं आणि मी म्हणलं की हा दिसला का, हा CH2 च्या पुढचा जो हायड्रोजन आहे तो जर हायड्रोजन काढला, H2 तो जर हायड्रोजन काढला तर बाळांनो ही दुसरी प्रोसेस झाली का, काय झालं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन झालं. आणि त्याच्याच ठिकाणी बाळांनो ऑक्सिजन जर ऍड करून दिला तर बाळांनो बघ 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 व्यवस्थित बघ बेटा, RC त्यातला पुढचा H2 काढून टाकला आणि तिथं कोण दिला, ऑक्सिजन. आणि पुढं कोण आहे बेटांनो, OH. हा, म्हणजे RCOH कोण झालं बेटांनो, कार्बॉक्झिलिक ऍसिड झालंय. याचं एक्झॅक्टली एक्झाम्पल सांगणार आहे, त्याच्यानंतर तुला 100% क्लिअर होणार आहे. त्याच्या अगोदर गोष्टी तुला थोडंफार कळली का. हे कोण माणसं आहेत बाळांनो, हे ऑक्सिडायझिंग एजंट देतात. हे काय करतात सर, ऑक्सिजन ऍड करतात, हायड्रोजन रिमूव्ह करतात. म्हणजे ह्याला म्हणणार का घी केला का, ऑक्सिजनला का घी आणि हायड्रोजन दे तुझा. मग ह्या कंपाऊंडनं हायड्रोजन काढणार आणि त्यात काय करणार, ऑक्सिजन टाकणार. मग या अल्कोहोलचा, आपल्या अल्कोहोलचा पुढे जाऊन काय बनणार, कार्बॉक्झिलिक ऍसिड बनणार. अल्कोहोलचा काय बनणार, कार्बॉक्झिलिक ऍसिड. कोणामध्ये, किंवा काय केल्यानंतर, ऑक्सिडेशन केल्यानंतर अल्कोहोलचा काय बनणार, कार्बॉक्झिलिक ऍसिड बनणार आहे. डन. थोडीफार गोष्ट क्लिअर होतीये का, थोडीफार गोष्ट क्लिअर होती का, परत एकदा. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन कर, नाही तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन कर. हायड्रोजन बनवा, ये बाहेर, आणि ऑक्सिजन जा 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 जा. अल्कोहोलचा काय बनणार, कार्बॉक्झिलिक ऍसिड. एक्झॅक्टली नाव घेऊन पुढे रिएक्शन दाखवतो. चलो स्टार्ट करते, पुढच्या गोष्टीमध्ये या. इथं बाळांनो दिला एक छोटासा कंपाऊंड CH3CH2OH. ओके सर, इथं किती कार्बन येतं सर, 2. याचं कॉमन नेम सांगायचं झालं तर CH3. टीचो किधर आहे बेटा तू, हा इधर आहे. हा डन. मग काय म्हणलं मी बाळांनो, हे CH3CH2 किती कार्बन येतं, 2 कार्बन येतं. 2 कार्बन म्हणून लिहिलं इथं, 3 आणि 2 5च हायड्रोजन म्हणून लिहिलं इथिल. आणि ह्या OH ला काय बोलायचं, अल्कोहोल. तो हे इथिल अल्कोहोल. कायचं IUPAC नेम द्या सर. IUPAC नेम देणार इथं, नंतर देणार सर A सिंगल बॉन्ड आहे म्हणून. आणि अल्कोहोलसाठी सफिक्स काय असतो, OL. आणि तुला माहिती E आणि O एकमेकांच्या समोर नसतात. मग काय करायचं सर, मग E काढून टाकायचा. सो इस कंपाऊंड का खरं नाव काय असणार, इथेनॉल. याच्यामध्ये अल्कलाइन KMnO4 आहे. अल्कलाइन KMnO4 काय म्हणणार ए ऑक्सिजन घे की लका, सो ऑक्सिजन घे की लका तुला. मग हा याला कंपाऊंड म्हणतोय ऑक्सिजन घे आणि हायड्रोजन दे. मग या कंपाऊंड मधला बाळांनो व्यवस्थित इमॅजिन कर, वाटलं असतं चल खाली लिहून दाखवतो. CH3 CH2 आणि हा OH इथला वाला सबस्टन्स त्याला म्हणतोय ऑक्सिजन घे. मग बाळांनो मी हायड्रोजन कोणता काढतोय,
हाइड्रोजन कोणता काढतो कळते बाळांनो, हा वाला हाइड्रोजन यहाँ से ये हाइड्रोजन मैं गायब कर रहा, आणि हा गायब करून तिथं काय देणार आहे, फक्त ऑक्सिजन देणार आहे. मग मला सांग बाळांनो पुढे जाऊन काय काय बनेल, सांग बाळांनो कसं बनणार. CH3 ॲज इट इज, पुढचा C, इथला हायड्रोजन गायब, आणि पुढं कोण बेटांनो OH, आणि इथं कोण आला सर, इथं कोण आला सर, इथं कोण आला, इथं ऑक्सिजन ऍड केला. म्हणजे वरच्याच रिॲक्शन मध्ये सांग बेटा, इथं वरच्या रिॲक्शन मध्ये कसं दिसेल आता, बोल लवकर चल. CH3 COOH, ओके, यालाच काही टीचर बेटा असं सांगतील, CH3 C डबल बॉन्ड OH. अरे वा मस्त आहे सर. या सगळ्या कंपाऊंडची नाव माहिती बघा तुला, सगळ्या कंपाऊंड. हा फंक्शनल कोणता आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. आपलं ठरलंय पाठ करून ठेवायचं, RC डबल बॉन्ड OOH. असं आलं की या फंक्शनल ग्रुपचं नाव काय लक्षात ठेवायचं, कार्बोक्सिलिक ऍसिड. मस्त. मग याचं नाव काय सर, याचं कॉमन नाव आहे ऍसेटिक ऍसिड, कॉमन नाव ऍसेटिक ऍसिड. आणि याचा IUPAC नेम रे बेटा, बोल याचा IUPAC नेम काय, IUPAC नेम सर 2 कार्बन इथं, नंतर A आणि नंतर वाळनो सफिक्स असतो OIC ऍसिड. आणि तुला माहित असेल सर हा E आणि O एकमेकांच्या समोर नसतात, मग याचं नाव काय झालं, इथेनॉइक ऍसिड. म्हणजे काय केलं बेटांनो, इकडे व्यवस्थित समजून घ्या, आता व्यवस्थित समजून घ्या. मी काय केलं, हा अल्कोहोल दिलता, हे अल्कोहोलचं मला करायचं होतं ऑक्सिडेशन, म्हणजे यात मला ऑक्सिजन ऍड करायचं होतं, हायड्रोजन काढून टाकायचं होता. मग अल्कलाइन KMnO4 हा कोण आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हे काय म्हणतो, ऑक्सिजन घे केला का, मग हा याला ऑक्सिजन देणार. मग तो काय करणार, घेणार ऑक्सिजन, घेणार, त्यात ऑक्सिजन ऍड झाला, हायड्रोजन रिमूव्ह झाला, आणि नंतर हा वाला कंपाऊंड म्हणला. यावाल्या कंपाऊंडचं नाव बेटांनो कॉमन नाव ऍसिटिक ऍसिड, आणि याचं IUPAC नाव इथेनॉइक ऍसिड. तुला लक्षात ठेवायचं बेटांनो, छोटंसं, फार सोपं फार सोपं फार सोपं, इंटरेस्टिंग आहे हे लक्षात ठेवायचं बेटांनो. एक्झामला अशा गोष्टी विचारणार येतं नक्की. चल बाळांनो तिसरी रिॲक्शन सुरू करू, आणि तिसऱ्या रिॲक्शन मध्ये म्हणलं बाळांनो कोणती वाली रिॲक्शन, ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन सर, ॲडिशन रिॲक्शन मध्ये काय करायचं, जे नावात दिलंय तेच करायचं. काय करायचं, ऍड करायचा. डायरेक्ट त्याला म्हणायचं घे आणि ऍड होऊन जा. सल्लल मिळानो ऍड करायला जाऊयात. सो ही रिॲक्शन जनरली आहे, याच्यामध्ये काय लिहिलंय थोडंफार वाचायला बेटांनो, थोडंफार वाचल्यानंतर क्लिअर होतात गोष्टी. सो ॲडिशन ऑफ मॉलिक्यूल ओके इन अ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. सर अनसॅच्युरेटेड म्हणजे कळलं नाही सर, अनसॅच्युरेटेड म्हणजे सर एकतर अल्कीन ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड असतो, किंवा अल्काइन ज्याच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो, कधी दे बोल कोणता सर, 3 बॉन्ड असतात. इन प्रेझेन्स ऑफ अ कॅटलिस्ट, कोणतरी कॅटलिस्ट, ओके थँक्यू, टू गिव्ह अ सॅच्युरेटेड कंपाऊंड. सर सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजे कोण सर, ALKANE म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन मध्ये कोणता बॉन्ड असणार, सिंगल बॉन्ड, इज कॉल्ड ॲज ॲडिशन रिॲक्शन. मस्तच आहे, सिंपल. सो आता बघा बाळांनो व्यवस्थित समजून घे, हे काय म्हणतात, हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन ऍड करणे, हायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन ऍड करणे. टू गिव्ह अ ऑफ व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइल म्हणजे बाळांनो ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, असे वाले कंपाऊंड. म्हणजे कोण सर, अल्किन अल्काइन वाले. सो इज शोन ॲज इन अ रिॲक्शन बिलो. आणि हे काय देणार पुढे जाऊन बाळांनो, इट गिव्स सॅच्युरेटेड. आणि सॅच्युरेटेडला काय म्हणतात बाळांनो, इसको बोलते वनस्पती घी. ओके, वनस्पती घी मध्ये सॅच्युरेटेड असतो म्हणजे कार्बन सिंगल बॉन्ड असतो, म्हणजे कोण असणार सर, अल्केन असतात. म्हणजे काय करायचं तुला कळलं का, थोडंफार कळलं का. ऍडिशन रिॲक्शन मध्ये जनरली ऍडिशन रिॲक्शन कोण देतं, ही वाली माणसं देतात. कोण, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आले, म्हणजे कोण, अल्किन अल्काइन, हे वाले माणसं ही रिॲक्शन देणार. कोणती, ऍडिशन रिॲक्शन. याच्यामध्ये काय करणार सर, हायड्रोजन ऍड करणार, आणि याला हायड्रोजन ऍड करून काय बनणार, अल्केन बनणार. मग बाळांनो हे लिहिले व्हेजिटेबल ऑइल म्हणजे अल्किन अल्काइन, यांच्यामध्ये तुम्ही हायड्रोजन ऍड करणार. हो बाळांनो हायड्रोजनेशन करणार, हायड्रोजन ऍड करणे, आणि करून काय बनवणार बाळांनो, वनस्पती घी बनवणार. वनस्पती घी म्हणजे ते सॅच्युरेटेड असतं, अल्केन वाल्या ग्रुपमध्ये असतं, कार्बन सिंगल बॉन्ड असतो. कसं दाखवायचं आहे का, ये इकडे बेटानो, एकदम व्यवस्थित क्लिअर झालं का. ऍडिशन रिॲक्शन मध्ये तुला काय शिकणार, ही रिॲक्शन कोण देणार, अनसॅच्युरेटेड. हा वर्ड महत्वाचा आहे. डन. चलो आगे जाते बेटानो, आणि तुला ऍडिशन रिॲक्शन लिहून दाखवतो. सो ऍडिशन रिॲक्शन करते है बेटा. सो पहिली वाली रिॲक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी लिहिलं CH2 डबल बॉन्ड CH2. ओके सर, इसका नाम क्या है सर, कार्बन 2 म्हणून इथं, डबल बॉन्ड म्हणून E आणि ओके छान. मग आता सर याचं काय करायला सुरू केलं, मी हायड्रोजनेशन. सर हे हायड्रोजनेशन जे करतात ते इन प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा प्लॅटिनम यांच्या प्रेझेन्समध्ये करतात. मग याच्यामध्ये हायड्रोजन ऍड करणार आहे. तर बाळांनो इथं हा इथिन आहे, इथिन याच्यामध्ये हायड्रोजन ऍड करणार आहे.
ऍडिशन रिएक्शन चालली, हायड्रोजन ऍड करायचं मला. मग कसं करणार सर? हा जो दिसतोय ना CH2, हा CH2 अनसॅच्युरेटेड आहे सर. अनसॅच्युरेटेडचा अर्थ कळतो का? ज्यांना भूक लागलेली आहे, ज्यांच्या घरामध्ये अजून हायड्रोजन बसू शकतात. तुला माहित असेल बाळांनो, तर प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4 असते. म्हणजे प्रत्येक कार्बनला बॉन्ड किती येऊ शकतात? 4. म्हणजे जास्तीत जास्त CH4. आणि याला एक बॉन्ड असेल तर बाळांनो CH3. आणि इकडे बाळांनो ह्याला 4 बॉन्ड झाले का? एक बॉन्ड आणि 3 हायड्रोजन, असे 4. तर बाळांनो इथं 2 बॉन्ड दिसत आहेत, 2 बॉन्ड आणि 2 हायड्रोजन दिसतात. हे हायड्रोजन त्यात ऍड होऊ शकतात का? येस, सिंपल बेटा, नक्की. एक हायड्रोजन इसको दे दो और एक हायड्रोजन इसको दे दो बेटांनो. मग हे जर दिले तर पुढे जाऊन स्ट्रक्चर कसं बनेल तू सांग रे बाळांनो. चल, एक ऍड केला तर बनणार काय? CH3. आणि पुढे कोण बनणार? CH3. डन. मग आता मला सांग, हे CH3 बनले तर आता इथं डबल बॉन्डची गरज राहील का? सर इथं डबल बॉन्ड का होता? कारण सर 2 हायड्रोजन आणि 2 डबल बॉन्ड होते. सो 2 2 4, कार्बनची व्हॅलेन्सी 4. तिकडे बघ बाळांनो किती बॉन्ड पाहिजेत कार्बनला? 4 चाहिए 4, 4 चाहिए 4. मग इथं सध्या 3 बॉन्ड आहेत. आता किती बॉन्ड देणार बेटांनो? एकच 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 एकच. डन 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 डन. बोल, इसका नाम क्या है बिडो? सर हे आहे इथं आता सिंगल बॉन्ड आहे म्हणून A आणि E. आणि हा कोण आहे? हा अनसॅच्युरेटेड होता सर, डबल बॉन्ड. हा कोण आहे आता? सर हा सॅच्युरेटेड आहे. या सॅच्युरेटेड वाल्याचं नाव कोण सर? हा अल्केन आहे, अल्केन. हा अनसॅच्युरेटेड हा कोण होता सर? ALKE. कोण होता? अल्किन. ये हा अल्किन होता. हा अल्केन बनला. काय केलं? हायड्रोजन ऍड केला इन प्रेझेन्स ऑफ निकेल वाला कॅटलिस्ट. हा वाला जो असतो बेटांनो त्याला लिहिलंय तो कोण आहे? कॅटलिस्ट. कॅटलिस्ट बाळांनो जो रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, जो रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही पण रिॲक्शनचा स्पीड वाढवतो, रिॲक्शन होण्यासाठी मदत करतो, त्यावाल्याला म्हणतात कॅटलिस्ट. म्हणजे असा वाला मित्र जो भांडणं करत नाही पण तो भांडणं लावतो, त्या वाल्या माणसाला म्हणतात कॅटलिस्ट. तुझा एखादा मित्र 100% कॅटलिस्ट असणार. हा, नाही तर तू स्वतः सुद्धा कॅटलिस्ट असू शकतो. सो ऍडिशन रिॲक्शन थोडंफार क्लिअर झाली बाळांनो. हे बेटा, ऍडिशन रिॲक्शन क्लिअर झाली का? सो ऍडिशन मध्ये काय करणार सर? अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, ज्यांना भूक आहे, ज्यांना गरज आहे, ते हायड्रोजन घेणार आणि काय बनणार? सॅच्युरेटेड. एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारलं बाळांनो, धिस वन इज व्हेजिटेबल ऑइल अँड धिस वन इज वनस्पती घी. वनस्पती घी. हाउ विल यू कन्वर्ट वेजिटेबल ऑयल इनटू वनस्पति घी? बाय द एडिशन रिएक्शन, हाइड्रोजन करेंगे इन प्रेजेंस ऑफ कैटलिस्ट करेंगे और बनाएंगे अल्केन वाला कंपाउंड. कळाय क्या? पुढे जायचं. चल बेटा, नक्की. डन. पुढे आल्यानंतर येऊयात सबस्टिट्यूशन रिएक्शन. चल, सबस्टिट्यूशन रिएक्शन बद्दल थोडंफार वाचण्याचा प्रयत्न कर. सबस्टिट्यूशन रिएक्शन में दिया है. काय दिलाय? इकडे बाळांनो, इकडे 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 आलास का? सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये दिलंय. सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये दिलंय की हे वाली जी रिएक्शन आहे, ही वाली रिएक्शन कोण देतात माहितीये? कोणाला देतात? हे देतात सॅच्युरेटेड. याच्यामध्ये दिलंय रिएक्शन इन विच इन्व्हॉल्व्स रिप्लेसमेंट. ओके, रिप्लेसमेंट करायची ऑफ एन ॲटम और अ ग्रुप ऑफ ॲटम फ्रॉम मॉलिक्युल अनदर ॲटम विदाउट एनी चेंज इन इट स्ट्रक्चर. ओ, हा वाला एक शब्द महत्वाचा, विदाउट एनी चेंज इन इट स्ट्रक्चर इन द रिमेनिंग पार्ट ऑफ मॉलिक्युल. म्हणजे थोडक्यात आता तुला सांगतो काय झालंय. आपल्या घरात जर फुल कॅपॅसिटी भरलेली असेल, आपल्या घरातले सगळ्यातले सगळे माणसं प्रेझेंट असतील आणि आता घरामध्ये एक जणाला यायचं आहे, तर आता जोपर्यंत घरातला एक जण बाहेर जात नाही तोपर्यंत घरातला दुसरा माणूस येऊ शकत नाही किंवा घरात दुसरा माणूस येऊ शकत नाही. याला म्हणतात बाळांनो रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट म्हणजे कळतंय, मी नाही आहे मग तू माझ्या जागेवर येऊ शकतोस, नाही तू नाही आहेस मी तुझ्या जागेवर येऊ शकतोस, असं जे काय असेल दॅट इज रिप्लेसमेंट. आता हा मिथेन आहे बेटांनो. ओके, हे वाले कंपाऊंडमध्ये एक वर्ड ॲड करू बेटांनो, आणि ते म्हणजे जनरली ही वाली रिॲक्शन कोण देतात माहिती आहे? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सैचुरेटेड हाइड्रोकार्बन ही रिएक्शन देतात. सबस्टिट्यूशन रिएक्शन किसमें देखने को मिलती है? कशामध्ये पाहायला मिळते बे? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये पाहायला मिळते. सो इथे बेटांनो आता बघा, हा CH4 आहे. CH4 आहे. CH4 म्हणजे हा कोण आहे सर? सर हा मिथेन आहे. मिथेन आहे. याला अजून हायड्रोजनची गरज आहे? ऑक्सिजनची गरज आहे? नाही बेटांनो, काहीच गरज नाही बेटांनो. आता इथं जर इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट सूर्यप्रकाशाच्या प्रेझेंटमध्ये आपण ही रिएक्शन करणार आहोत. तर चल बेटा करायला सुरू करू. हा CH4 मधला एक हायड्रोजनला रिक्वेस्ट करा. या कार्बनच्या घरी किती हायड्रोजन येतं? 4 हायड्रोजन येतं. कार्बनच्या घरी किती हायड्रोजन येतं? 4. कार्बनच्या घरी किती हायड्रोजन येतं? 4. म्हणजे कार्बनचं घर काय भरलंय बेटांनो. ओके, त्याच्या घरी जोपर्यंत त्याच्या घरातला एखादा जण बाहेर येत नाही तोपर्यंत दुसरा जाऊ शकत नाही. इथं बाळांनो आपण क्लोरीन ऍड करण्यात त्यानं या रिएक्शनला काही टीचर
असं पण सांगणार बेटांनो, क्लोरिनेशन. ओके सर, हायड्रोजनेशन मध्ये सांगितलं तुम्ही हायड्रोजन ऍड करायचा, मग क्लोरिनेशन मध्ये काय ऍड करायचा? सर क्लोरीन ऍड करायचा. मजाच मजा. सो आता क्लोरीन ऍड करतोय, पण इथं जागा नाही ना सर. मग ह्या घरातल्या एक जणाला रिक्वेस्ट करा, ए लगा, ऐ ऐ अरे ये केला का बाहेर, ऐ बाळा ये की. सो ह्या 4 हायड्रोजन मधल्या एक हायड्रोजन म्हणा बाहेर ये. जर हायड्रोजन बाहेर आला तर इथं काय राहिला? CH3. एक हायड्रोजन बाहेर आला बेटानो, आणि एका क्लोरीन म्हणा आता तू जा, आता जा त्यांच्या घरी जाऊन बस. सो इथे एक जाऊन बसला. ओके आता सांग, इथनं कोण निघून गेला? हायड्रोजन. इथं कोण राहिला? एक क्लोरीन. सो बनेगा साथ में HCl. याचं नाव बेटानो माहितीये का? याचं नाव माहितीये का? याचं नाव HCl. याचं नाव बेटांनो, याचं नाव मी इथं लिहितो, याचं नाव लिहितो. याचं नाव आहे CH3 म्हणजे बाळांनो मिथिल, आणि ह्या CL ला बोलतात क्लोराईड. सो मिथिल क्लोराईड झाला. कुठली टाईपची रिएक्शन बाळांनो? सबस्टिट्यूशन रिएक्शन. घरातल्या एक जणाला बाहेर काढलं, दुसऱ्या जणाला म्हणलं बस. घरातल्या एक जणाला बाहेर काढलं, दुसऱ्या म्हणलं बस. ओके पुढचं बेटांनो बघ, CH3 CH2 Br प्लस KOH. ओके आता बघ बेटांनो, याच्या घरातल्या एक जणांना म्हणावं, रिक्वेस्ट करावं लागेल की बाहेर ये चल. मग याच्यातल्या ब्रोमिनला बाहेर काढलं. सो पुढे जाऊन काय बनला? CH3 CH2 या ब्रोमीन, आणि हा थोडक्यात हा KBr ये निकल के गया. बोल बेटांनो आगे जाके क्या होगा? सर OH ऍड झाला, ब्रोमीन काढला, OH टाकला, ब्रोमीन काढला, OH टाकला, ब्रोमीन काढला, OH टाकला. मग इथं बनणार बेटांनो प्लस KBr. डन बेटांनो. और ये है हम सब लोगों का फेवरेट, इसका नाम है CH3 CH2OH. याचं नाव आहे रे बेटांनो इथिल अल्कोहोल. ह्याच IUPAC नेम काय रे बाळांनो? इथेनॉल. लक्षात ठेव व्यवस्थित. ही होती चौथी सबस्टिट्यूशन रिएक्शन. कळलंय बेटांनो? मी 4 टाईपच्या रिएक्शन कव्हर करण्याचा प्रयत्न करते बाळांनो. 4. पहिली मी सांगितली कंबशन रिएक्शन. ओके दुसरी मी सांगितली ऑक्सिडेशन रिएक्शन, त्याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट असतो बरं. तिसरी रिएक्शन बाळांनो ॲडिशन रिएक्शन, जे कोण देतं? अनसॅच्युरेटेड वाले हायड्रोकार्बन देतं. चौथी बेटांनो कोणती? सबस्टिट्यूशन रिएक्शन. हे कोण देतं? सॅच्युरेटेड वाले, ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो, ज्यांचं घर भरलेलं असतं. घरातल्या एक जणाला बाहेर काढायचं तरच दुसऱ्या माणसाला त्या घरात ऍड करता येऊ शकतो. ही वाली रिएक्शन कोणती? सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता सगळ्यात फेवरेट वाल्या पार्टकडे जाऊयात. आपल्या एक्झाम्पलमध्ये आपल्या पुस्तकामध्ये 2 कंपाऊंड लय भारी दिले आहेत बाळांनो. 2 कंपाऊंड. एक दिलं बेटांनो इथिल अल्कोहोल, आणि दुसरं दिलं बेटांनो इथेनॉइक ऍसिड. ह्या 2 माणसांच्या प्रॉपर्टी, ह्या 2 माणसांच्या रिएक्शन हा एकदम भारीवाला पार्ट दिलाय. आणि एक्झाममध्ये क्वेश्चन तिथून विचारतात, आणि बरेचसे म्हणतात सर मला ते जमत नाही. मग ती वाली गोष्ट दाखवण्यासाठी आपण जातोय पुढच्या वाल्या स्लाइडवरती. चलो पुढच्या वाल्या स्लाइडवरती आपण आलो, आणि आपण म्हणलं थांब रे इथेनॉल इकडे बेटांनो. आता इथेनॉलचे एक्झाम्पलमध्ये कधी कधी विचारतात युजेस सांगा. इथेनॉल. सो इथेनॉलचा बेटांनो छोटासा फॉर्म्युला तर येत असेल तुला. टिचूक. इसका फॉर्म्युला होता बेटांनो C2H5OH. ओके याचं नाव काय सर? सर याचं नाव असतं CH2H5चं काय? C2H5चं नाव असतं इथिल, आणि OHचं नाव बेटांनो अल्कोहोल. ओके पण सर जर मला हे नाव आवडत नसेल तर मग तू त्याचं IUPAC नाव देऊ शकतो. इथं 2 कार्बन म्हणून सिंगल बॉन्ड म्हणून येतं ANE. डन. आणि अल्कोहोल असेल तर OL. ओके डन. आणि तुला माहिती बेटांनो सफिक्स 1 आणि सफिक्स 2 याच्यामध्ये बाळांनो AEIOU हे असे सोबत असू शकत नाही. सो हा लेटर कट झाला. मग याचं नाव झालं इथेनॉल, की जे आम्ही इथं लिहिलेलं आहे ऑलरेडी टिचूक मध्ये. डन. यालाच अल्कोहोल बोलतात. हे ड्रिंकिंग करण्यासाठीचं एक पेय आहे. डन. चल काही गोष्टी वाचायली आहे. इथेनॉल म्हणजे सर C2H6O. अयो तिथं वेगळा फॉर्म्युला सांगितलं, ते वेगळा फॉर्म्युला सांगितलाय. अरे हाच फॉर्म्युला बाळांनो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. इथं बाळांनो कार्बन किती येतं टोटल? 2. ओके हायड्रोजन इथे किती येतं? 5, आणि इथं 1 6. तो हायड्रोजन किती झाले? 6. मस्त. आणि ऑक्सिजन किती आहे? 1. तो हा जो लिहिला बेटांनो हा त्याचा कसा आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. कोण आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे त्याच्यात कार्बन टोटल किती येतं, हायड्रोजन टोटल किती येतं, ऑक्सिजन टोटल किती येतं, हा सांगणार फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला इज अ क्लिअर कलरलेस. ओके ते कलरलेस बेटांनो, ना लाल ना हिरवा ना निळा. अल्कोहोल बेटांनो कलरलेस. अल्कोहोल commonly used as a biofuel, solvent and key ingredient in alcoholic beverages. ओके याला ते बोलतात, हो की नाही? आता तुला क्लिअर होत आहे बेटांनो. डन. इट इज प्रोड्युस्ड थ्रू फर्मेंटेशन ऑफ शुगर. ओके शुगर फॅक्टरीमध्ये फर्मेंटेशन नंतर हे बनतं. डन. ऑर सिंथेसाइज्ड फ्रॉम अ पेट्रोकेमिकल प्रोसेस अँड इट इज वाइडली युटिलाइज्ड इन इंडस्ट्रीज. ओके इंडस्ट्रीजमध्ये पण लई ठिकाणी वापरतात ड्यू टू इट्स अँटीसेप्टिक अँड एनर्जी प्रॉपर्टीज. अँटीसेप्टिक म्हणजे कळतं बेटांनो? अँटीसेप्टिक म्हणजे डेटॉल सारखा.
डेटॉल माहिती बेटांनो, ते नाही का असं गुडघ्याला लागलं, हाताला लागलं, कोपऱ्याला लागलं की आपले टीचर्स इथं लावतात त्याचं डेटॉल, आणि ते लावलं की एकदम असं स्वर्गात गेल्यासारखा फील तयार होतो. दॅट इज डेटॉल. फारच मज्जावाली गोष्ट येतं. ते अँटीसेप्टिक बेटांनो. लागलंय कधी? लावलाय कधी डेटॉल? सेम वाले प्रॉपर्टी असतात अल्कोहोलच्या. अल्कोहोल अँटीसेप्टिक बेटांनो. त्या ठिकाणी जी काही ग्रोथ असते त्या मायक्रो ती मारण्याचं काम करतं बे. त्याला म्हणायचं कोण? इथेनॉल. सो हा अँटीसेप्टिक आहे. आत्ता बाळांनो एक्झाममध्ये बऱ्याचशा ठिकाणी विचारलं असं आहे की व्हॉट आर द युजेस ऑफ इथेनॉल. तर इथेनॉल बाळांनो अल्कोहोलिक बिव्हरेजेसमध्ये म्हणजे PI मध्ये वापरतात. दुसरं अजून मी काय सांगू शकतो की अल्कोहोल बायोफ्युलमध्ये वापरू शकतात. हे सॉल्वंट असतात बाळांनो, त्याच्यामध्ये वापरू शकतात. त्याच्यानंतर फर्मेंटेशन ऑफ शुगरनी म्हणतात. हे अँटीसेप्टिक प्रॉपर्टी असतं. आणि त्यातले 2 फेवरेट वाले तुला सांगून ठेवतो बेटांनो. हा C2H5OH जर हा इंडस्ट्रीमध्ये जर वापरायला दिला तर हा आहे बाळांनो इथिल अल्कोहोल. हा पितात बेटांनो, हा पितात. ओके, मग हे इंडस्ट्रीमध्ये गेलं आणि त्या इंडस्ट्रीमध्ये जर अशी काही माणसं असतील की ज्यांना ही गोष्ट आवडत असेल आणि तिथं गेल्यानंतर जर ह्याचा यूज असेल आणि त्यांनी गटा 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 आहे की नाही बेटांनो असं व्हायला लागलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून बेटांनो या गोष्टीमध्ये अजून एक अल्कोहोल मिक्स केली जाते CH3OH वाली. याचं नाव बेटांनो मिथिल अल्कोहोल. ओके, आणि ही मिथिल अल्कोहोल बेटांनो ही पॉइझनस असते, ही विषारी असते, ही विषारी असते, विषारी असते. ओके, आणि जर बाळांनो ही पिलं तर लोकांचं मरण्याचं सुद्धा प्रमाण आहे. मग जनरली ही त्याच्यात मिक्स केली तर लोक पित नाहीत बाळांनो. गावाकडे जर कधी बातमी ऐकली असेल बाळांनो तुम्ही की अशी देशी दारू मिळाल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला तर ती ही वाली दारू असेल बेटांनो. कोणती? मिथिलवाला अल्कोहोल असेल की मिथिल अल्कोहोल पिल्यानंतर प्रॉब्लेम होतो बे. प्रॉब्लेम आहे. सो मिथेनॉल आणि इथेनॉल ह्या दोघांमध्ये फरक. हा आहे मिथेनॉल, हा आहे इथेनॉल. इथेनॉल चांगला असतो, मिथेनॉल विषारी असतो, पॉइझनस असतो. याद रखना. चल बेटांनो आता पुढे दाखवतो, रिॲक्शन दाखवतो की ही माणसं रिॲक्शन कशी करून दाखवतात. चलो रिॲक्शन करून दाखवण्यासाठी आलो. सो पहिले रिॲक्शन विथ सोडियम. सर टीचोक या ना. टिडू. सो रिॲक्शन विथ सोडियम. कोणासोबत रिॲक्शन करायची? सोडियम. सो सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11. सर इलेक्ट्रॉन शेल डिस्ट्रीब्युशन 2,8,1. ओके, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 1. व्हॅलेन्सी किती? 1. अरे असंच आठवलं म्हणून सांगून टाकलं बाई. इकडे चल लवकर. आता मला काय करायचंय? खाना मी ही रिॲक्शन परत वाटलं असतं लिहितो आणि त्यासाठी दाखवतो आणि वरची पण परत कंप्लीट करू. मी फॉर एक्झाम्पल दिलं, हीच रिॲक्शन येतो CH3 CH2OH एवढं होतं आणि याच्यावरती मी कुणाची रिॲक्शन करतोय? सोडियमची रिॲक्शन करतोय. ओके, अब आगे जाके क्या बनेगा आता बघा बाळांनो. ओके डन, ह्यानेच लिहितो. तर मला काय वाटतं की मी हा वाला बॉन्ड तुटून इथल्या हायड्रोजनला फ्री करणार बाळांनो. जेव्हा कधी कुठलाही अल्कोहोल ज्यावेळेस आपल्या सोडियमसोबत रिॲक्शन करेल आणि सोडियमसोबत रिॲक्शन केल्यानंतर एक तर गोष्ट फिक्स आहे की या रिॲक्शनमधनं कोण निघून जाणार आहे? हा वाला गॅस निघून जाणार आहे. कोणता? हायड्रोजनवाला गॅस निघून जाणार आहे. आणि जर हायड्रोजन गॅस निघून गेला तर बाकी राहिलेलं सगळं लिहून टाक. फक्त लिहून टाक. चल बेटांनो CH3 CH2O ॲज इट इज होता. आता फक्त हायड्रोजनच्या ठिकाणी कोण टाकला सर? कोण टाकला? सोडियम. डन. आली काची गोष्ट बेटांनो? सोडियम. आता हे सगळं झाल्यानंतर यांचं नाव द्यायचं बेटांनो. तर नाव कसं देऊ? हा जो होता शान आपला, हा कोण होता बाळांनो? हा आहे आपला इथिल अल्कोहोल. याच्यावरती कुणाची रिॲक्शन झाली? सोडियम. कुणाची रिॲक्शन झाली? सोडियम. हे हायड्रोजन गॅस निघून गेला म्हणजे असा ॲरो काढतो. आता हे जे आहे याचं नाव कसं द्यायचं आहे? याचं नाव समजून घे बेटांनो, व्यवस्थित समजून घे. तर याचं नाव हे अख्ख्या कंपाऊंडला मी लिहिल बाळांनो R. अख्ख्या कंपाऊंड मी इथे लिहितो RONA. ओके, आता याला वाचायचं कसं? याला वाचायचं बाळांनो पहिल्यांदा कोण? सोडियम. ओके, आणि ह्या RO याला वाचायचं अल्कॉक्साईड. काय वाचायचं? अल्कॉक्साईड. काय वाचायचं? अल्कॉक्साईड. सिंपल बेटांनो, काय वाचायचं? अल्कॉक्साईड. मग इथं जर एक कार्बन असेल तर कसं वाचायचं? सर वाचायचं मिथॉक्साईड. वाव. आणि जर इथं 2 कार्बन असतील तर कसं वाचायचं सर? इथॉक्साईड. असं होय. लगा. मग याचं नाव काय असणार सर? इसका नाम होगा सोडियम. ओके, आणि इथं किती कार्बन आहे टोटल? 2. किती? 2. तो इसका नाम क्या आएगा? इथॉक्साइड. तो ये है सोडियम इथॉक्साइड. आणि आता ही रिॲक्शन बाळांनो बॅलन्स करण्यासाठी इथं 2 जे दिसत आहेत का ते बॅलन्स कर. ती नेक्स्ट वाली स्टेप आहे. पहिल्या स्टेप मध्ये तुला हे सुचायला पाहिजे की हे असं काहीतरी समथिंग म्हणतं. मग ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी तू काय केलं बेटांनो? काय केलं? मी बॅलन्स करून दाखवतो. इथं हायड्रोजन किती येतं बेटा? हायड्रोजन किती येतं? 2. किती येतं? 2. मग आता 2 हायड्रोजन आणण्यासाठी ओके मी जावला 2. मग हे 2 आले तर बाळांनो इथं पण यावं लागणार 2.
हा झाल्यानंतर सोडियम किती झाले 2, तो यहाँ पे लगाना पडेगा 2 आणि ही रिॲक्शन झाली बॅलन्स. ओके, नाव इट्स बॅलन्स्ड टिचूक. ओके, सो ही वाली बॅलन्स रिॲक्शन आहे. तुला कळतंय का मी कशी लिहिली आहे? तुला मी कळतंय का कशी लिहिली? याचं नाव काय सांगितलं मी? सोडियम इथॉक्साईड. जेव्हा कधी सोडियम त्याच्यासोबत रिॲक्शन करेल बेटांनो, त्यावेळेस हायड्रोजन गॅस निघून जातो. आणि हायड्रोजन गॅस बद्दल सांगायचं चालतं काय, हा तोच आहे शाना जो पॉप साईडने बनवतो. तर नाही का पॉप 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 त्यावाल्या साईडने, नाही असं नसतो बरं बेटा, पण चांगला असतो. पॉप साऊंडने बनवतो. आणि हा जळणारी जर तू मेणबत्ती याच्यासमोर आणली, मेणबत्ती जर याच्यासमोर आणली तर जळणारी मेणबत्ती काय होते सर? ती विझते. जळणारी मेणबत्ती हायड्रोजननी विझून जाते. हाच आहे बाळांनो तो, जो हायड्रोजन गॅस बाहेर पडला तर पॉप साऊंड तयार होतो. आणि जर जळणारी मेणबत्ती त्याजवळ आली तर ते काय होऊन जाते? विझून जाते. हा छोटासा एक्सपेरिमेंट तो बराच वेळा बघितला असेल. वाचायचं कसं सर? वाचायचं असा, सोडियम अल्कॉक्साईड. ही रिॲक्शन इथं वारलं वरती पांढऱ्या पेनने लिहिली होती, इथं लिहून दाखवतो परत एकदा. इथं कसं लिहिणार? CH3 CH2O Na प्लस हायड्रोजन. रिॲक्शन बॅलन्स करताना मी काय ॲड करणार इथं? 2 खतम. अशी वाली रिॲक्शन तुला सिंपल लक्षात ठेवायचं आहे. ही होती रिॲक्शन किसके साथ? सोडियम के साथ. किसके साथ? सोडियम के साथ. लक्ष ठेवा. फार सोपं, फार इंटरेस्टिंग, मजेशीर. नेक्स्ट वाला पेजवरती जाऊ बाळांनो. नेक्स्ट वाला पेज मधून लय डिहायड्रेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन? डिहायड्रेशन. ए बाळा, तुझं कधी डिहायड्रेशन झालंय का? ते नाही का डॉक्टर म्हणतात डिहायड्रेशन होते बॉडीचं, नारळ पाणी पीत चला, नाही तर ORS घ्या. डिहायड्रेशन होऊ देऊ नका. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डिहायड्रेशन होतात, हो की नाही? स्टँडर्ड भाषेत लोक असं म्हणतात. ओके, आमच्या गावाकडे अरे पाणी पीत जरा. सो डिहायड्रेशन रिॲक्शन. ओके सर, डी म्हणजे निघून जाणे. ओके, हे डी आहे. ओके, हायड्रेशन म्हणजे सर हायड्रेशन म्हणजे विषय मला वाटतं पाण्याचा चाललाय. ओके, पाणी निघून जाणे असलेली रिॲक्शन आहे. मग पाणी निघून जाणेवाली रिॲक्शन जर असेल तर पाणी घेऊन जाणार कोणतरी पर्सन पाहिजे बेटांनो, आणि तो दिलाय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. अरे वा, छान. यो तो गाववाला दिसतोय. मग गाववालं कसे येतं? गाववालं डन. हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. मी याला 2 मिनिटं म्हणेल की हा आमच्या गाववाला आहे. कोण आहे? गाववाला. याचं काम काय माहिती बाळांनो? याचं काम बेटांनो पाणी घेऊन जाणे, पाणी मागणारा, पाणी घेऊन जाणारा. ओके, आमच्या गावाकडे पण पाणी कमी आहे बाळांनो, आम्हाला पण पाणी पाहिजे बेटांनो, म्हणून आम्ही पण पाणी मागतो. हा पण आमच्याच गावाला वाटतंय. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड हा आमच्या गावाला वाटतोय. हा पण पाणी मागतो. याला म्हणतो लागा पाणी दिकी लागा. मग ह्यानी जर पाणी दिलं रे दिलं. कोण आहे? हा सर अल्कोहोलच्या रिॲक्शन चालल्यात. मग तिथं कुठला अल्कोहोल घेणार? इथिलवाला अल्कोहोल घेणार. सिंपल सा. सो इथिलवाला अल्कोहोल घेतला. चल, कोणता? CH3 CH2 आणि याला इथं खाली लिहू बेटानो OH. ओके, आणि हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जो आमच्या गावाला आहे याला म्हणतो बेटानो यार पाणी दिकी लागा पाणी. ए यार पाणी दिकी लागा. मग या वाल्या कंपाऊंड मधनं पाणी पाहिजे तर पाणी कसं काढणार? इकडे बेटानो, जर मी H प्लस आणि OH मायनस हे असे दोघं जण जर ऍड केले बेटांनो तर काय तयार होणार? H2O. आणि हेच कोण आहे बेटांनो? हेच पाणी आहे. तो जो कंपाऊंड पाणी मागतोय ना तो काय मागतोय बेटांनो? त्याच्यातला H2O मागतोय. म्हणजे एका ठिकाणून कुठून तरी OH आणि दुसऱ्या ठिकाणून H. म्हणजे तुला काय वाटतं बेटांनो, कुठून H आणि कुठून OH घ्यावं? मला वाटतं इथं OH आहे सर ऑलरेडी. याला म्हणा तू OH दे आणि त्या पलीकडच्या शाऱ्या म्हणा याला काय एक हायड्रोजन दे केला का तू? हा OH आणि तो हायड्रोजन घेतला काय बनेल? H2O बनेल. मग आता सर हा जर H2O काढून टाकला या वरच्या रिॲक्शन मध्ये सेम बाळांनो, वरचीच रिॲक्शन लिहिली आहे, फक्त OH समोर न लिहिता खाली लिहिला. का? तुला चांगला कळावं म्हणून लिहिलं बेटांनो. सिंपलचा फंडा. इकडे आता मी पुढे कसं लिहिणार बघा. सो याच्यातला हायड्रोजन गेला आणि याच्यातला OH गेला. मग राहिलेलं सांग मला, राहिलेलं काय लिहू मी? सर इथं लिहा आता 3 हायड्रोजन होते, एका कार्बन सोबत 3 हायड्रोजन, एक गेला म्हणजे राहिला सर CH2. डन. इथं पुढं कोण आहे सर? इथं पुढं CH2 आहे. इथला OH गेला. H आणि OH दोघं मिळून इकडं आलून काय बनलं सर? सर पाणी निघून गेलं. टिचोक पाणी निघून गेलं. आणि हे झाल्यानंतर सर आता मला वाटतं कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. किती? 4. म्हणजे प्रत्येक कार्बनला किती बॉन्ड यायला पाहिजेत? 4 बॉन्ड यायला पाहिजेत. मग आता मी कसं करणार बघा बेटा, कसं करणार? सर मला वाटतंय कार्बनला 2 बॉन्ड येतं, म्हणजे अजून 2 बॉन्डची गरज आहे. तो यहाँ पे हम लगाएंगे डबल बॉन्ड और इसका नाम क्या होगा? इसका नाम होगा इथीन. का सर? 2 कार्बन म्हणून इथं, डबल बॉन्ड म्हणून ई आणि इथीन. आणि हा कोण होता सर? हा होता इथेनॉल या इथिल अल्कोहोल. जर इथेनॉलचं डिहायड्रेशन केलं, डिहायड्रेशन करण्यासाठी डिहायड्रेशन एजंट पाहिजे जो पाणी मागेल, पाणी घेऊन जाईल. हा पाणी नेऊन घेणार एजंट आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. म्हणतो यार पाणी दे. त्यातलं पाणी घेतलं बाळांनो CH2.
डबल बॉन्ड CH2 देन इथिन बना और पानी निकल के गया. डन डन डन. कळतंय का बेटांनो? फार सिंपल वाला फंडा बेटांनो. ही होती डिहायड्रेशन रिएक्शन ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इथिल अल्कोहोलला बनतोय पाणी दी आणि ही रिएक्शन या टेम्परेचरला होते. सो थोडासा याद रखना. फिर बनता है इथिन. हा कुणाच्या कॅटेगरी मधला आहे सर? हा अल्किनच्या कॅटेगरी मधला आहे. अल्किन म्हणजे काय सर? ज्याच्यात डबल बॉन्ड असतो सर. डन. छोटस लक्षात ठेव, हे पाणी मागणारा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कधी दिसला? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कधी दिसला? लक्षात ठेव. हे कोण मागतोय? पाणी मागतोय. ते म्हणतोय पाणी पाहिजे. डन. सो ही वाली रिएक्शन मस्त लक्षात ठेव बेटांनो. चल पुढे जाऊ बेटांनो. आणि पुढे दुसरा तुझा एक फेवरेट माणूस की ज्याचं नाव काय आहे? काय नाव आहे त्याचं? सर त्याचं नाव आहे इथेनॉइक ऍसिड यानी CH3COOH. याचंच कॉमन नाव बी लक्षात ठेवलं तर बे तू. याचं कॉमन नाव दिसतंय का बे? नाही तर असं लिहितो. चल याचं कॉमन नाव आहे ऍसिटिक ऍसिड. ओके, हे याचं कॉमन नाव पाठ करून ठेवायचंय, लक्षात ठेवायचंय. इथेनॉइक ऍसिड असतो. कोण? इथेनॉइक ऍसिड. असं लक्षात ठेवायचंय. हे आहे ऍसिटिक ऍसिड आणि याचं IUPAC नेम काय बाळांनो? ANEOIC ऍसिड. ई कॅन्सल झाला म्हणून नाहीये. इथेनॉइक ऍसिड. असा सिंपलसा वाला फंडा आहे. छोटंसं लक्षात येतंय का तुमच्या? डन 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 डन. छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या आणि क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा. डन का? ओके चल इथेनॉइक ऍसिड सुरू करूयात. इथेनॉइक ऍसिड सुरू करूयात. सो इथेनॉइक ऍसिड मध्ये मी बोलणार पहिल्यांदा. चल बाळांनो, इथेनॉइक ऍसिड बद्दलच्या 4 गोष्टी वाचू आपण. रेडी? चल वाचायला. इथेनॉइक ऍसिड कसं असतं सर? याचा फॉर्म्युला CH3COH असतो. आताच सांगितलं याचं कॉमन नेम काय असतं? ऍसिटिक ऍसिड असतं. डन. इज ऑल्सो नोन ॲज ऍसिटिक ऍसिड. अरे वा, छान दिलंय. पुढं इट इज कलरलेस. हा, ये वाला पार्ट याद रखना बेटांनो. ये वाला पार्ट याद रखना. जेव्हा कधी पण लाईम वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साईड टाकतात ना बेटांनो, कार्बन डायऑक्साईड टाकल्यानंतर कलरलेस वाला कंपाऊंड बनतो. तो कॅल्शियम कार्बोनेट असतो. ओके, त्याचा संबंध नाही इथं, पण कलरलेस असतो इथं. कलरलेस लिक्विड विथ अ शार्प विनेगर लाईक अ स्मेल. ओके सर, विनेगर लाईक अ स्मेल म्हणजे ते नाही का घरी असतं ते विनेगर ज्याच्यामध्ये आई स्वयंपाक वगैरे बनवताना वापरते ते. इट इज वीक कार्बोक्झिलिक ऍसिड. हे वीक वाला कार्बोक्झिलिक ऍसिड आहे. कॉमनली युज्ड ॲज अ फूड, इन अ फूड, ॲज अ विनेगर, ॲज वेल ॲज इन दी प्रोडक्शन ऑफ प्लास्टिक, टेक्सटाईल अँड सॉल्वंट. ओके, आम्ही काही दिवसापूर्वी बेटांनो मार्च 2024चा एक बोर्डवाला पेपर शूट केला. त्याच्यामध्ये बाळांनो सेम इथेनॉइक ऍसिड म्हणजे ऍसिटिक ऍसिडचे युजेस लिहा हा वाला क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारला होता बेटांनो. त्यांनी विचारलं होतं क्वेश्चनमध्ये की राईट डाऊन द युजेस ऑफ इथेनॉइक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड. मग आम्ही लिहून टाकले बेटांनो. प्लास्टिकमध्ये यूज करतात, टेक्सटाईलमध्ये यूज करतात, सॉल्वंट म्हणून यूज करतात, विनेगरमध्ये यूज करतात, प्रिझर्वेटिव्ह इन पिकल यूज करतात. यासाठी बाळांनो ही थेअरी लिहून ठेवली आहे. यासाठी तुला ही गोष्ट वाचण्याची गरज आहे की इथेनॉइक ऍसिडचा युजेस कुठे येत आहे. व्हाट आर द युजेस? सो यूजेस वाला क्वेश्चन पूछते बेटा नो यहाँ से. सो तेरे को यूजेस याद रखने हैं, कुठं कुठं ते यूज करणार. डन का? लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कर. नेक्स्ट चलो आगे जाते बेटा नो. आगे जाने के बाद याच ऍसिटिक ऍसिडच्या रिएक्शन घेऊ. चल रे बेटा पुढं. डन. आता बाळांनो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉइक ऍसिड मस्त वाला पार्ट आहे. हा वाला पार्ट मला प्रचंड आवडतो आणि लय सोप्पा बी आहे बाळांनो. तू काय याचं टेन्शन घेतो कधी कळत नाही बाळांनो. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉइक ऍसिड. तर इथेनॉइक ऍसिड सोबत ना बाळांनो ऍसिड सोबत ना काही रिएक्शन करण्याचा प्रयत्न करतो. पहिली माझ्या आवडीची रिएक्शन सांगतो जी लहानपणापासून तू पण शिकला. ऍसिड प्लस बेस इट गिव्स सॉल्ट प्लस वॉटर यानी पाणी. ओके, आणि लहानपणापासून तू हे लक्षात ठेवलं असेल ऍसिड म्हणजे कोण सर? जो H प्लस देतो. बेस म्हणजे कोण? जो OH मायनस देतो. आणि H प्लस OH मायनस दिला की काय बनलं? पाणी. आणि राहिलेला कोण बनला? सॉल्ट. सो पहिली रिएक्शन हीच बेटांनो की आपला इथेनॉइक ऍसिड बेसवाल्यासोबत कशी रिएक्शन करतो. मग आपला इथेनॉइक ऍसिड कोण आहे? ऍसिड. शेजारी कोण? बेस. मग पुढे जाऊन काय बनणार सर? सॉल्ट बनेगा और पाणी बनेगा. बेस्ट एक्झाम्पल एक सांगू. सो मी घेतलं चल CH3COOH. H सेपरेट दाखवतो कारण याला H द्यायचा आहे म्हणून. बेस घेतो बेटांनो एक NaOH. डन. आणि आताच वरती सांगितलं ना बे कोण काय काय देतो बे, कळलं का तुला हे? अरे ऍसिड काय देतो? H. बेस काय देतो? NaOH. मग हे दोघं काढून टाका म्हणजे काय निघून गेलं सर? मतलब निकल के गया पाणी. आणि जर पाणी निघून गेलं तर राहिला कोण बेटा? बोल रे, राहिला कोण सर? मला असं वाटतंय इथला CH3CO इथला Na. ओके, म्हणजे असं काहीतरी राहिलं CH3COONA. ओके, मग सर याचं नाव मगासारखं लिहू सोडियम इथॉक्साईड. असं लिहू सोडियम इथॉक्साईड.
नाही बे, हे वेगळे आहेत. हा सोडियम आहे कोणता, Na वाला, आणि हा CH3CO. याचं नाव बाळांनो कॉमन नाव म्हणतात ॲसेटेट. याचा IUPAC नाव तो सोडियम इथेनॉइट असं सुद्धा देऊ शकतो बेटांनो. इथॉक्साईड वेगळा होता. इथॉक्साईड कसा होता इथं दाखवतो, CH3CH2ONA. याचं नाव होतं बाळांनो सोडियम इथॉक्साईड. हा होता सोडियम इथॉक्साईड. इथं डबल ओ आहे ना बेटा, इथं सिंगल ओ आहे, ते सिंगल ओ आहे. डन. इथं हायड्रोजन गायब येतं. सो ही वाली गोष्ट तू फक्त क्लिअर करावी. हा जो खालचा लिहिलेला आहे, चल याचं नाव लिहून देतो म्हणजे तू कन्फ्यूज होऊ नये. याचं नाव आहे सोडियम इथॉक्साईड. जो खाली लिहिला आहे तो सोडियम इथॉक्साईड, आणि जो वरती लिहिला आहे तो कोण आहे, तर सर सोडियम ॲसेटेट. डंग 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 डंग. हे सेपरेट. हा पाठीमागं सांगितलं मी तुला, हा आता आलेला आहे. याचं नाव सोडियम ॲसेटेट किंवा सोडियम इथेनॉइड. याचं नाव बेटांनो सोडियम इथॉक्साईड. याचं नाव ठरलं बाळांनो सोडियम अल्कॉक्साईड असं द्यायचं. त्याचं नाव कसं देणार, सर सोडियम अल्कॅनोएट असं नाव देणार. IUPAC नाव. हे कसलं नाव आहे, कॉमन नाव आहे सोडियम ॲसेटेट. चल बेटा इकडे. आता इथं दाखवले बाळांनो त्यांनी, काय दाखवलंय, ओके 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 ओके. हा आपला दिलाय फेवरेटवाला माणूस कोण, तोच इथेनॉइक ॲसिड. म्हणजे हे कोण आहे सर, ॲसिड घेतलाय ॲसिड ॲसिड. आणि हा Na2CO3 हा कोण आहे सर, मला वाटतं Na2CO3 कोण आहे माहिती आहे, Na2CO3 हे आहे. या पे लिखतो बेटांनो, हा आहे एका मेटलचा कार्बोनेट. कोण आहे, मेटलचा कार्बोनेट. याचंच नाव बाळांनो सोडियम कार्बोनेट. आणि सोडियम कार्बोनेटचं सिम्पलचं कॉमन नाव काय, वॉशिंग सोडा. आता विचारू नकोस हा कुठं वापरतात है की नाही. हां डन डन. आणि खाली कोण आहे सर, खाली पण कोण आहे, ॲसिडच आहे. ओके. हे कोण आहे सर, हा एका मेटलचा बायकार्बोनेट आहे. याचं सायंटिफिक नेम वाचायचं असेल तर कसं वाचणार रे सर, असं वाचणार सोडियम बायकार्बोनेट. याला कसं वाचणार, सोडियम कार्बोनेट. आणि हा वॉशिंग सोडा आहे. हा कोणता सोडा आहे माहिती बेटांनो, हा खायचा सोडा आहे. जर तू मेसला जेवला असशील तर थोडंफार जुन्या काळामध्ये टाकायचे वाटतं. ओके. टिल्लू खानावळला जेवला असेल तर ये है बेकिंग सोडा, याद रखना सोडियम बायकार्बोनेट NaHCO3. सर हा बनतो कसा, 2 आयन असतात बे, Na+HCO3-. हा बनतो कसा, 2 आयन असतात, Na+CO3-2-. या दोघांच्या कॉम्बिनेशनने वॉशिंग सोडा बनतो. आणि मी जनरल रिॲक्शन एक तुला लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. काय करायचं, ॲसिड घ्यायचा. ॲसिडची रिॲक्शन जर मेटल कार्बोनेट सोबत झाली, हे बघा व्यवस्थित ऐक. जर हे व्यवस्थित ऐकलं नाही तर पुढे रिॲक्शन मी लिहितोय ते समजणार नाही. तेव्हा व्यवस्थित ऐकण्याचा प्रयत्न कर. इकडे जर ॲसिडनी मेटल कार्बोनेट सोबत रिॲक्शन केली तर 3 गोष्टी प्रोडक्टमध्ये बनतात. एक म्हणजे बाळांनो मेटलचा सॉल्ट, दुसरा बनतो बेटांनो पाणी, आणि तिसरा बनतो कार्बन डायऑक्साईड. हे 3 जनरल रिॲक्शन लक्षात ठेव. जेव्हा कधी कोणताही ॲसिड मेटलच्या कार्बोनेट सोबत रिॲक्शन करतो, पुढे जाऊन काय बनणार, मेटलचा सॉल्ट प्लस पानी प्लस कार्बन डाइऑक्साइड. मग चल पुढं, मेटलचा सॉल्ट बनाते हैं. अगले वाले पेन से लिखता ताकि तेरे को क्लियर समझ में आए. मग चला सर, पहिल्यांदा ना सर तुम्ही सोपं म्हणले ना, मेटल सॉल्ट का आणि एक कार्बन डायऑक्साइड एक पाणी का. मग सिंपल ना सर, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी अगोदर लिहून ठेव. इथं लिहिलं सर CO2 आणि H2O. दिसलं सर, CO2 H2O. डन. ओके, CO2 H2O लिहून ठेवला. आता अजून कोण राहिला सर, मला वाटतं इथनं सर CO2 वगैरे काढला असेल. ओके, CO2 H2O कुठनं काढला सर, ओके इकडे हायड्रोजन वगैरे काहीतरी H2O वगैरे काढला असेल. डन. मला असं वाटतं की सर सॉल्ट लिहा बरं. इथं ह्याचं जर आयन तोडला मानणं, हा तर CH3COO- आणि इथला Na+. तर मेटलचा सॉल्ट कसा असता माहिती आहे, CH3COO- आणि Na+. तर हे असं जॉईन होणार. सो पुढे जाऊन कंपाऊंड बनणार CH3CONa. हा कोण आहे, हा त्या मेटलचा सॉल्ट आहे. हे कोण आहे, कार्बन डायऑक्साइड, हे पाणी आहे. मग या कंपाऊंडचं नाव इथंच सांगितलं ना मी, आत्ताच सांगितलं ना बे. कोण आहे तो, हा आहे सोडियम. आणि हा कोण आहे, ॲसेटेट. नाम यहाँ पे प्रेझेंट आहे, सोडियम ॲसेटेट. चल बाळांनो, जेव्हा तो बायकार्बोनेट सोबत रिॲक्शन करतो त्यावेळेस प्रोडक्ट विल बी रिमेन सेम. तेच बे, चल्ली CH3CONa प्लस कार्बन डाइऑक्साइड प्लस पानी. मस्त है. सो ये जो है बेटा नो, इसका नाम यहाँ पे लिख देता सोडियम. तेच ना सोडियम ॲसेटेट. आणि हा कोण आहे, हा सर मेटलचा सॉल्ट आहे. हे मेटल का सॉल्ट आहे. कार्बन डायऑक्साइड प्लस पाणी. आणि एकदा एक्झाममध्ये प्रश्न विचारला होता मार्च 2024ला की आपण सोडियम कार्बोनेटच्या जागेवरती सेम प्रोडक्ट बनवायचं असेल तर कोणता वाला रिॲक्टंट यूज करू शकतो. आणि करेक्ट आन्सर इज सोडियम बायकार्बोनेट. म्हणजेच काय,
बेकिंग सोडा. जो खाण्याचा सोडा असतो त्याच्यामध्ये एच असतो, जो धुण्याचा सोडा असतो त्याच्यामध्ये एच नसतो. सो याद रखना बेटानो, एक असतो वॉशिंग सोडा, दूसरा असतो बेकिंग सोडा. मस्त. चलो बेटानो, यहाँ पे मेरे को लगता है नाही, इस्टरिफिकेशन एक मस्त वाली रिएक्शन बची होगी. तुला कळलं बाळांनो इथं काय केलं मी? सर मी एक ऍसिड घेतला, बेस घेतला आणि सॉल्ट आणि पाणी बनवला. रिएक्शन विथ ऍसिड आणि बेस. दुसरी रिएक्शन बाळांनो, जेव्हा कधी ऍसिड मेटल कार्बन सोबत रिएक्शन करतो त्यावेळेस पुढे जाऊन 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तू. कोणकोणत्या? एक मेटलचा सॉल्ट, दुसरं कार्बन डायऑक्साइड, तिसरं पाणी. आणि दोघांच्या रिएक्शनचा प्रोडक्ट काय? सेम. मग जर विचारलं की सोडियम कार्बोनेटच्या ठिकाणी तू कोणाचा वापर करू शकतो, तो सोडियम कार्बोनेट विल बी रिप्लेस्ड बाय सोडियम बायकार्बोनेट. वॉशिंग सोडा विल बी रिप्लेस्ड बाय बेकिंग सोडा. याद रखना. चलो जाते हैं आगे नेक्स्ट वाला पार्ट कड. रेडी? कळलं का रे थोडंसं? टेंग टेंग. आणि सगळ्यात महत्वाची वाली रिएक्शन जी ह्या टॉपिक मधनं सांगायची आणि ती म्हणजे इस्टरिफिकेशन रिएक्शन. तर बघ बेटानो, एकदम सिंपल वाला फंडा. जर मला वाटतं तुला इस्टरिफिकेशन रिएक्शन शिकायचे आहे तर काही सिंपल फंक्शनल रूप लक्षात ठेवशील. हे जर फंक्शनल रूप तुझ्या लक्षात असतील तर फार आनंदन फार भारी गोष्ट होऊन जातील. चल बेटानो, काही फंक्शनल रूप सांगतो. आर सी डबल बॉन्ड ओ, त्याच्यानंतर दुसरा आर सी डबल बॉन्ड ओ, ये पहला, ये दूसरा. ओके, यहाँ पे जगह लगेगी मेरे को थोड़ी सी. डन. तीसरा यहाँ पे लिखता आर सी डबल बॉन्ड ओ. ओके, मस्त मस्त मस्त. इसको बोलते बेटानो कौन? अल्डेहाइड. इसको बोलते हैं कीटोन. आणि याला काय म्हणू गता ये? कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, 2 अजून फ्री मध्ये देऊ. इथं चौथा लिहितो बेटानो, इथे लिहिला आर ओ आर. ओके, छान. आणि इथं बाळांनो या ओ आर ला म्हणायचं थोडंसं पलीकडे सर, पलीकडे सर, पलीकडे सर. आर ओ आर. ओके, पलीकडे सरलाय. आणि मध्ये एक गोष्ट ऍड करतो बेटांनो, मध्ये एक गोष्ट ऍड करतो. सी डबल बॉन्ड ओ ओ ओ. मस्त. ओके, डन. आता बघा बाळांनो, या सगळ्यांची जर नावं तुझ्या लक्षात असतील तर तुला फार गोष्टी सोप्या जातील. चल इकडे, याला काय म्हणायचं? अल्डिहाइड. पण सर सेमच लिहिलंय, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक. काहीतरी राहिलंय का तुमचं? हो बेटा. सो इथं जर मी एच लावला, एच असेल तर त्याला बोलायचं अल्डिहाइड. इथं जर आरच असेल तर त्याला बोलायचं कीटोन. आणि इथं ओ एच असेल तर त्याला बोलायचं कार्बोक्सिलिक ऍसिड. आता काही काही टीचर हे सरळ पण वाचतात बाळांनो. कसं लक्षात ठेवणार? आर सी एच ओ. याला कसं लिहितात? आर सी ओ आर. याला काय लिहितात? आर सी ओ ओ एच. म्हणजे बाळांनो सेमच दिलंय, पण तुला हे पाठ करायचंय. अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक. फंक्शनल ग्रुप पाठ पाहिजेत. हा फंक्शनल याच्यासारखं दिसलं की समजायचं हा अल्डिहाइडचा कासचा आहे, हा कीटोनचा कासचा आहे. सेम हा आर ओ आर. हे कोण आहे बेटांनो? सर हे इथर आहे, इथर. आणि हा खालचा कोण आहे सर? हा वन ऑफ माय फेवरेट, हा इस्टर आहे, इस्टर. ओके, आता हे इथर कसं लक्षात ठेवायचं? आर ओ आर. ते नाही का अहो अहो ऐकलत का हो? ओके, डन. तो वाला पॅटर्न आहे. आर ओ आर, आर ओ आर. काय लिहायचं? इथर. आर म्हणजे अल्केल ग्रुप असतो, ओ म्हणजे बाळांनो इथरचं फंक्शन आहे. आणि ह्या फक्त ओ आरला पलीकडे सारला मध्ये सी डबल बॉन्ड टाकला, तो कोण होतो? इस्टर. आता रिएक्शनचं नाव काय? रिएक्शनचं नाव काय? इस्टरिफिकेशन रिएक्शन. आणि जर रिएक्शनचं नाव इस्टरिफिकेशन रिएक्शन आहे तर याच्यामध्ये काय करणार बाळांनो? इस्टर बनवण्याची रिएक्शन म्हणजे इस्टरिफिकेशन रिएक्शन. हे बेटांनो, इस्टरिफिकेशन बघ ना, इस्टरिफिकेशन दिलंय. इस्टरिफिकेशन रिएक्शन म्हणजे काय? काय नाही, इस्टर बनवण्याची रिएक्शन. इस्टर बनवायचा, इस्टर बनवायचा. मग इस्टर कुणापासून बनवायचा? आतापर्यंत आपण 2 लय माणसं इम्पॉर्टंट पाहत होतो. कोणकोणते 2 इम्पॉर्टंट पाहतोय सर? एक इथेनॉल आणि दुसरा ऍसिटिक ऍसिड म्हणजे इथेनॉइक ऍसिड. एक नाही का अल्कोहोलवाला आणि कार्बोक्सिलिक ऍसिडवाला. ह्या दोघांना बनवायचं, एकमेकांसोबत रिएक्शन करा आणि काय बनवा? काय बनवा? इस्टर बनवा. आतापर्यंत जे 2 प्रॉपर्टीज किंवा 2 कंपाऊंड मी जे तुला सांगत आहे पहिल्यापासून, एक इथेनॉइक ऍसिड बनवणं आणि दुसरा इथेनॉल, या दोघांना रिएक्शन करायला लावायचं आहे. मग काय बनवायचं आहे? इस्टर बनवायचा आहे. इस्टर बनवण्याची रिएक्शन. इस्टर बनवण्याची रिएक्शन म्हणजे इस्टरिफिकेशन रिएक्शन. इस्टर बनवायचं म्हणजे काय बनवायचं आहे सर? सर असं बनवायचं आहे, आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर असलं काहीतरी बनवायचं सर. आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर असलं बनवायचं आहे. मी ना एकदम सिंपल तुला अगोदर खाली दाखवतो, नंतर तू क्लिअर करून घे. चल, मी इथं लिहिलं आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. या साईडला लिहितो बाळांनो अल्कोहोल, आर ओ एच हा लिहिला. आणि बाळांनो मी डोळे झाकून एवढं लक्षात ठेवलं, हा कोण आहे बाळांनो? सर हे कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप घेतला सर तुम्ही, दुसरं काहीच नाही केलं. हा कोण आहे सर? हा अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप घेतला तुम्ही, दुसरं काहीच नाही केलं. मग मला हे बनवायचं आहे. सो डोळे झाकून ते लिहून काढलं का? काढले मिटानं. चल लिही काय आहे? आर सर म्हणल्यामध्ये तो सी डबल बॉन्ड ओ आहे ना. ओके, तर त्या सी डबल बॉन्ड ओला मध्ये टाकतो. चल, सी डबल बॉन्ड ओ आणि पुढे सर म्हणले की तसलाच निळ्या पेनी लिहिला ओ आर आहे. ओके, ओ आर आहे.
हे बनवण्यासाठी बाळांनो या रिॲक्शन मध्ये हे निघून जातं, पाणी निघून जातं. म्हणजे सर पाणी निघून जाण्याची रिॲक्शन ते असं करू का सर, ऍसिड प्लस बेस इट गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर. बघा तसं होऊ शकतं ना, ऍसिड प्लस बेस प्लस सॉल्ट प्लस वॉटर. ओके, हे 100% खरं नाहीये, पण यांनी रिॲक्शन बनतीये. चल बनती बघा. हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, हा कोण आहे, अल्कोहोल आहे. आणि अल्कोहोल पासून हे काहीतरी बनतंय. हे कोण आहे सर, RC डबल मतलब ये कौन है, ये ईस्टर है. आणि जर ईस्टर बनला रे बनला तर कोणती रिॲक्शन हो गई, ईस्टरिफिकेशन रिॲक्शन झाली झाली झाली. मग काय करा सर आता, सर काहीतरी करा ना, मी पाणी काढून टाकायचं. एकातनं एच काढा, दुसऱ्यातनं OH काढा, एकातनं एच काढा, दुसऱ्यातनं OH काढा. मग सर कुणामधनं एच काढून कुणामधनं OH काढू, सर इकडे बी OH आहे, इकडे बी OH आहे. मग आता एच कोणाचा OH कोणाचा. खरं खरं सांगायचं झालं बेटांनो तर ही सेम रिॲक्शन तुला 11-12 मध्ये पुढे गेल्यानंतर दिसणार आहे. आणि याच्यामध्ये बाळांनो यहाँ से OH तोडणं आहे, यहाँ से H तोडणं आहे. सध्या 10वी पर्यंत तुला गोष्टी कळण्यासाठी तू असं लक्षात ठेवतो शकतो, कुणाचा एच घे आणि कुणाचा ओ लक्षात घेऊ. पण खरं खरं स्टँडर्ड प्रोसेसनुसार जायचं म्हणलं खरं खरं तर कार्बोक्सिलिक ऍसिड वेळांनो OH देतो आणि अल्कोहोल H देतो. मग असं पाणी निघून जातं. मग राहिला कोण, RC डबल बॉन्ड OR जोडला आणि काय बनला, ईस्टर बनला. आता तुला जर ही जनरल रिॲक्शन मी सांगितलेली कळली असेल तर वरच्या रिॲक्शन मध्ये काय करायचं हे कळलं असेल. डन रे. पहिल्यांदा कोण घेतलाय, इथेनॉइक ऍसिड. दुसऱ्याकडनं कोण घेतलाय, इथेनॉल. मग काय करणार सर, सर याच्यातला OH काढा आणि याच्यातला एक H काढा आणि बाकीच्यांना जोडून टाका, जोडून टाका बिंदासपणे. चल, सो इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड कॅटलिस्ट. सर ऍसिड कोणता सर, हा वाला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हा कोण होता आमच्या गाववाला. हा काय म्हणायचा, पाणी द्या पाणी द्या. त्याला पाणी पाहिजे होतं. मग तुम्ही OH द्या, तुम्ही H द्या. मग पाणी तयार झालं, पाणी गेलं निघून. वाव. मग हा OH जर निघून गेला बेटांनो तर राहिलेलं जे येतं ते लिहून टाक. चल मस्तपैकी लिहून टाक. मी कुठल्या पेनने लिहू की जेणेकरून चांगलं दिसेल. डन. इथे लिहितो बाळांनो. चल CH3 मी हे लिहिलं बेटांनो CH3. इथे बाळांनो लिहितो CO. हा CO म्हणजेच मी याला लिहू शकतो C डबल बॉन्ड O किंवा CO लिहिलं तरी काय अडचण नाही. इथला पार्ट संपला का, संपला का, बोल बोल संपला का. हो डन संपला. आता इकडचा पार्ट लिहि बेटांनो. इकडचा पार्ट लिहिताना कसा लिहायचं बाळांनो, हो खा OR याच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणजे अगोदर O लिहितो नंतर हे दोन लिहितो बेटांनो. सो मी इथं लिहिला बाळांनो O आणि नंतर CH2 आणि नंतर CH3. सो CH2 आणि नंतर लिहिला CH3. वाव, कंप्लीट हुआ. आता याचं नाव द्यायचं आहे. हा तो कोण आहे, हा ईस्टर आहे सर. ईस्टर ईस्टर ईस्टर. तो इस ईस्टर का नाम कैसे दे, काम नाम कैसे दे. सर ईस्टरचं नाव ओके. सो या कंपाऊंडचं नाव असेल, सो इसका नाम होगा और इसका टोटल कंपाउंड का नाम होगा. सो याचं नाव असेल इथिल. म्हणजे खा CH3 CH2 इथिल. आणि हे कोण आहे, हे कोण आहे, हे कोण आहे सर, CH3 C डबल बॉन्ड O. ओके, याला तुम्ही थोड्या वेळापूर्वी हे सांगितलं होतं सर, काय ॲसेटेट. इथिल ॲसेटेट लिहू शकता किंवा इथिल इथेनॉइड लिहू शकता. आणि हा कोण आहे, ईस्टर आहे. तर ईस्टर तुम्हाला माहित असेल बाळांनो परफ्यूम मध्ये वापरतात. आणि हा एकदम स्वीट स्मेल वाला एजंट असतो. हा फ्लेवरिंग मध्ये वापरतात. याचं नाव इथिल ॲसेटेट किंवा इथिल इथेनॉइड असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. डन. ही वेळांनो इस्टरिफिकेशन रिॲक्शन. इस्टरिफिकेशन रिॲक्शन मध्ये तुला काय काय लक्षात ठेवायचं आहे, मी थोडंसं कन्फ्यूज केलं आहे ना तुला. डन 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 डन. सोपं. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं 1 2 3 4 5 हे वाले फंक्शन लक्षात ठेवायचं. 1 2 3 4 5. नंतर बाळांनो इकडे यायचं. इस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणजे इस्टर बनवण्याची रिॲक्शन. इस्टर बनवायचं म्हणजे काय बनवायचं सर, इथं ते दिलंय ना तुम्ही, तसलं तसलं काहीतरी बनवायचं. ओके, असलं हे असलं बनवायचं आहे. डन. मग इस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणजे हा मग याच्यातलं कॉन्सन्ट्रेट H2SO4 वापरला. हे काय म्हणतो, पाणी द्या. मग पाणी याला देऊन टाकायचं. पाणी काढून टाकले, काय म्हणला, ईस्टर. ईस्टर कोण आहे सर, ईस्टर सर परफ्यूम मध्ये वापरतात. हा स्वीट स्मेलिंग एजंट आहे. डन. आणि ही झाली बाळांनो इस्टरिफिकेशन रिॲक्शन. एकदम क्लिअर बघून घे, एकदम क्लिअर बघून घे. तुला कळलं का, एकदम क्लिअर. 1 2 3 4 5 फंक्शनल पार्ट कर. इस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणजे ईस्टर बनवण्याची रिॲक्शन. नंतर इथेनॉइक ऍसिड घ्यायचा, इथेनॉल घ्यायचा, कॉन्सन्ट्रेट H2SO4 त्यातनं पाणी घेऊन जाईल, बनेल ईस्टर. पाणी निघून गेलं बाळांनो. यहाँ पे लिख देता H2O. ओके, हे पाणी निघून गेलं यहाँ पे. सो बना इथिल इथेनॉइड. याचं नाव सोडून दे बेटानो. इसको क्या बोलेंगे, ईस्टर. क्या बोलेंगे, ईस्टर. ईस्टर कुठं वापरतात, परफ्यूम मध्ये. कुठं, स्वीट स्मेलिंग एजंट म्हणून. गॉट इट का. इथे बेटानो तुमच्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बनवाल्या कंपाऊंडच्या संपतात.